हॅलो, नमस्कार. ड्रीम प्रेसेस कोचिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवतात, त्याच्यानंतर स्लीव्स कसे जॉईंट करतात हे एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पायपिंग आणि काज बटन मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हाईप करायचं आहे, ओके. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या 1.5 इंचाच्या पट्ट्या मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या. ह्या कशा काढल्या हे बघायचं असेल तर कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला ह्या क्रॉस पट्ट्या नक्की कशा काढायच्या ते तुम्हाला समजेल, ओके. तर आता हे मी जॉईंट करून घेते. चला, पट्ट्या जोडताना चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची आणि डबल स्टिच करून घ्यायच्या. एकावर एक अशा पट्ट्या सगळ्या जोडून घ्यायच्या. तर इथे अशी पट्टी जोडून रेडी आहे. आता आपण गोट कसा मारतात ते बघूया. ही ब्लाऊजची चांगली बाजू अशी समोर ठेवायची, पट्टी घ्यायची, पट्टीला एका साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असा डबल फोल्ड करून, हे बघा असं डबल फोल्ड करून स्टिच करायला स्टार्ट करायचं. इथे पहिलं फोल्ड करून घेणार, इथे ठेवणार बरोबर आणि बरोबर एकसारख्या अंतराने म्हणजे एक दाबाच्या अंतराने किंवा एक दाबापेक्षा एक पॉईंट कमी एवढं अंतर ठेवायचं. एक दाबापेक्षा एक पॉईंट कमी एवढं अंतर ठेवायचं आणि पायपिंग करताना इथून जेवढं सुरुवात करणार तेवढंच अंतर शेवटपर्यंत यायला पाहिजे, ओके. अजून एक टिप सांगते. हे जोड असतात ना पट्टीचे, हे असे ओपन करून ठेवायचे म्हणजे पायपिंग करताना जाड होत नाही, ओके. हे असे ओपन करायचे आणि नंतर फोल्ड करायचे. एकाच साईडने नाही ठेवायचे, असं इथून किंवा इथून ठेवायचे नाहीत. हे असे ओपन करायचे आणि नंतर फोल्ड करायचे म्हणजे पायपिंग करताना व्यवस्थित येते. एकाच ठिकाणी जाड होत नाही कापड. शोल्डरची मार्जिन ही मागे असली पाहिजे, मागील गळ्याकडे, ओके. आता ह्या पॉईंटला आलं ना की काय करायचंय, एक्स्ट्रा थोडं अर्धा इंच घ्यायचंय आणि कट करायचंय. एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं, कट करायचं आणि नंतर पुन्हा आतमध्ये असं फोल्ड करायचं आणि स्टिच मारून घ्यायचं. असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि स्टिच मारून घ्यायचं. लॉक करून टाकायचं, ओके. आता गोट मारतोय आपण ना, त्यामुळे इथे हे करायची गरज नाही, म्हणजे नॉच मारायची गरज नाही. आपण जेव्हा पण गोट मारतो ना तेव्हा नॉच मारायची काहीच गरज नसते. हा, आता काय करायचं आहे ना, नीट बघा. गोट मारताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी मार्जिन आहे ना आपली,
ही समजा कमी जास्त झाली असेल तर एकसारखी कट करून घ्यायची. एकदम म्हणजे 2 पॉईंटचं अंतर ठेवून मार्जिन पाहिजे आणि ती पण एकसारखी पाहिजे. ओके. आता काय करायचं आहे, हे जे कापड आहे ना हे मार्जिनच्या भोवती असं गुंडाळायचं आहे. ओके. म्हणजे हे जी मार्जिन आहे ह्या मार्जिनच्या भोवती असं हे कापड बरोबर असं गुंडाळायचं आणि इथे जी स्टिच असते ना म्हणजे इथे असा गॅप असतो त्या बरोबर गॅपमधून आपली शिलाई यायला पाहिजे. हे असं हे बघा हे कापड आहे ह्याला असा एक टर्न करायचा आणि इथे जी गॅप असते ह्या गॅपमधून आपली बरोबर शिलाई यायला पाहिजे. आपल्याला जेवढा कमी जास्त हवा तेवढा आपण गोट आधीच ठरवून घ्यायचा. मोठा हवा असेल तर मोठा घ्या, बारीक हवा असेल तर बारीक घ्या. पण शक्यतो पायपिंग ही एकदम बारीकच छान दिसते त्यामुळे बारीकच ठेवायची पायपिंग. ओके. आणि इथून बरोबर ही जी गॅप असते ना काच असते त्यात बरोबर तुमची शिलाई यायला पाहिजे. पायपिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आपला पूर्ण फोकस इथे यायला पाहिजे. आपली सुई बरोबर ह्या गॅपमधूनच पडली पाहिजे आणि हे बरोबर हे असं टर्न करून ठेवायचं. ओके. तर मी आता तुम्हाला दाखवते चला कसं मारतात ते. सगळ्यात पहिला हे असं कापड ह्याला असं टर्न करायचं बरोबर. जेवढी पण तुम्हाला गोटची साईज हवी आहे तेवढं टर्न करायचं आणि थोडं स्टिच करून घ्यायचं आधी. आता बघा हा जो आपला अंगठा आहे ना ह्या अंगठ्याने काय करायचं आहे तर हे जे मार्जिन आहे ना हे जे शिलाई मार्जिन आहे हा आपला अंगठा आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे. हे शिलाई मार्जिन अंगठ्याने हे असं ह्या साईडला ढकलायचं. हे शिलाई मार्जिन ह्या साईडला ढकलायचं आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना पट्टीचा हा पट्टीचा कपडा असा फोल्ड करायचा. म्हणजे हे शिलाई मार्जिन अंगठ्याने या साईडला टाकायचं आणि हा कपडा आहे ना आपला म्हणजे जो आपली पट्टी आहे ही पट्टी अशी फोल्ड करायची. ही माझ्या खालच्या हाताची स्टेप असणार आहे. तर मी आता इथे अंगठ्याने बरोबर असं ढकलणार. जेवढं आपल्याला गोट पाहिजे असं मी पट्टी फोल्ड करणार आणि बरोबर काच आहे ना तिथून माझी शिलाई येणार. पूर्ण फोकस इथे पाहिजे सुईवर. आपली सुई कुठे पडते त्याच्यावर पूर्ण फोकस ठेवायचं. तर ही बघा अशा प्रकारे आपली एकसारखी पाइपिंग करून रेडी आहे. आता हे थोडं प्रिंटेड फॅब्रिक आहे ना त्यामुळे तुम्हाला एकदम फायनल लुक ह्याला दिसत नाहीये. म्हणजे आता माझ्याकडे प्रिंटेड फॅब्रिकच होतं. प्लेन फॅब्रिक माझ्याकडे 1 मीटरचं नव्हतं त्यामुळे मी हा यूज केलाय. पण मी नक्कीच एखाद वेळी तुम्हाला आहे ना प्लेन फॅब्रिकवर पण आहे ना गोट मारून दाखवेन. पण इथे तुम्हाला दिसून येत असेल की आपला हा पाइपिंग एकदम रेडी झालेला आहे. ओके. आणि नक्कीच मी तुम्हाला प्लेन फॅब्रिकवर पण गोट पाइपिंग कशी करतात ते करून दाखवेन.
आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता, माझ्याकडे जास्त फॅब्रिक नव्हतं आणि इथे चांगले ब्लाऊज पीस वगैरे मिळत नाहीत, त्यामुळे जे अवेलेबल होतं त्यात मी तुम्हाला हा कटोरी ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे. ओके, नक्कीच प्लेन ब्लाऊजवर पण आपण पायपिंग करून बघूया. तर ही अशा प्रकारे पायपिंग झालेली आहे. आता आपण फिटिंग कशी मारायची ते बघूया. फिटिंग मारायच्या आधी हे काच बटन आहेत ना, ह्या पट्ट्या आहेत, ह्या एकमेकांवर ठेवून अशा पहिल्या पिन्स लावून घेते. याला काच बटनच्या पट्ट्या एकमेकांवर ठेवून पहिला पिन अप करून घेते. गेल्या वेळी मी जी फिटिंग दाखवलेली ना, त्याला आपण कवर शिलाई मारलेली, पण आता जी मी फिटिंग दाखवणार आहे ना, त्याला मी कवर शिलाई मारणार नाही, झिगझॅग स्टिच मारणार आहे. म्हणजेच ओव्हरलॉक कसं करतो त्याप्रमाणे मी इथे माझी झिगझॅग मशीन आहे ना, तर झिगझॅग स्टिच मारून दाखवणार आहे. जर कवर शिलाई मारायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुमच्याकडे झिगझॅग मशीन नाही आहे, बिडिंग मशीन नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे उलट बाजू आधी ठेवायची आहे आणि चांगल्या बाजूने आपल्याला दोन्ही साईड जॉईंट करून घ्यायचे आहेत, खालून वर अशी स्टिच करायची आहे. पण आता मी इथे ओव्हरलॉक करणार आहे, म्हणजे झिगझॅग स्टिच मारणार आहे. तर मी डायरेक्ट काय करणार, तर चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवणार अशी आणि खालून वर असं मी दोन्ही साईडने पहिला स्टिच मारून घेणार. ओके, दोन्ही साईडनी मी खालून वर स्टिच मारून घेणार. त्यानंतर मी फिटिंगची मापं टाकणार आणि जर उरलेलं कापड असेल तर मी कट करून घेणार. ओके, तर पहिला मी खालून वर अशा स्टिच मारून घेते. हे बघा, हे असं पकडायचं. हे हात जे आपण म्हणजे मी हाताला शिलाई मारणार नाही म्हणून सांगितलेली हात शिलाई, त्यामुळे मी अजून हात शिलाई मारून घेतलेली नाहीये, पूर्ण ब्लाऊज झाल्यावरच हात शिलाई मारणार आहे. ओके, तर मग इथे हात शिलाई नाही मारून घेतली आहे. हे असं ठेवणार आणि पहिला खालून वर असं स्टिच करून घेणार. तर चला मी स्टिच करून दाखवते. एक अर्धा इंचाच्या गॅपने खालून वर स्टिच करून घेते. मी फोरटक्स ब्लाऊजचा जो व्हिडिओ टाकलेला फिटिंगचा, त्यात बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की हात जोडताना कापड खालीवर होत आहे. आता इथे तर बरोबर येत आहे, पण समजा तुमचं कापड इथे ह्या पॉईंटला येऊन जर खालीवर होत असेल तर तुम्हाला काय करायचंय, हलकंसं ओढून घ्यायचंय. जे कमी पडतंय ना ते हलकंसं असं ओढून घ्यायचंय, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, सेम मी दुसरी साईड पण करून घेते. तर इथून मी दोन्ही साईडने जोडून घेतलेला आहे. आता बरोबर ह्याचा डबल फोल्ड करायचा असा ब्लाऊजचा. डबल फोल्ड केल्यानंतर मापं टाकायची फिटिंगची. सगळ्यात पहिला तर मी छाती घेरचं माप टाकेन. छाती घेरचं माप टाकताना ही बघा, इथून बरोबर टाकायचं. हा जो गळ्याचा पॉईंट आहे ना, गळ्याच्या पॉईंट कडूनच छाती घेरचं माप टाकायचं. छाती घेरचं माप आहे 42 व 42चा चौथा भाग घालायचा. 42चा चौथा भाग येतो 10.5, तर मी इथे 10.5 घालेन. त्यानंतर सगळ्यात लास्ट पॉइंटला इथे कंबर घेरचं माप, कंबर घेर आहे 38. 38चा चौथा भाग टाकायचा 9.5. इथे स्लीवचं माप टाकायचं. स्लीवचं माप आहे 15, तर 15च्या निम्मे टाकायचं. 15च्या निम्मे आहे 7.5, तर इथे 7.5 टाकायचं. तर हे असे माप आलेले आहेत. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. पहिला हे असं, त्यानंतर ही लाईन, ही बघा, हीच लाईन इथे क्रॉस जोडायची
आणि गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही अशी क्रॉस लाईन आली ना की ती इथून मर्ज करून घ्यायची. हा बघा, हा जो काखेतला पॉइंट असतो ना, आर्म होलचा पॉइंट असतो ना, इथून ही लाईन अशी मर्ज करून घ्यायची. म्हणजे ही अशी लाईन होती, ती मी स्ट्रेट करून घेतली. काखेतल्या पॉइंट कडूनच स्ट्रेट करून घ्यायची, म्हणजे तुमचा काखेत फुगा येणार नाही. काखेत फुगा येण्याचं हे मेन कारण आहे, कारण छाती घेरचं माप आणि स्लीव्हचं दंडघेर कधी कधी कमी येतो, त्यामुळे ही अशी क्रॉस येते. तर लाईन मारताना पहिला क्रॉस फिटिंगची मारायची आहे, नंतर ह्या पॉइंट पासून ही स्ट्रेट करून घ्यायची, म्हणजे तुमचं फिटिंग आहे ते परफेक्ट येणार. करून बघा असं एकदा. आता हीच मापं पुढे छापायची दुसऱ्या साईडला. तर हे बघा, हीच मापं मी या साईडला छापून घेते. फिटिंग लाईन स्ट्रेट आली ना तर मग आपल्या काखेत फुगा आणि येत नाही, कळलं? मग त्यासाठी फिटिंग लाईन आपली स्ट्रेट पाहिजे. आता खालून वर पहिला फिटिंग मारायची आणि साईडने 2-2 शिलाई करून घेणार मी, एक्स्ट्राच्या 2 शिलाई. मग इथे मी 1.5 इंच मार्जिन ठेवणार, कारण हे मी 2 इंच मार्जिन कशाला ठेवतो, तर कव्हर शिलाईसाठी 2 इंच मार्जिन असतं, पण मी इथे कव्हर शिलाई मारली नाही, तर मग हे एक्स्ट्रा कापड येणार. तर मी ते कसं कट करायचं ते पण तुम्हाला सांगते. पहिला मी खालून वर अशी फिटिंग लाईन मारणार, त्याच्या साईडने 2-2 एक्स्ट्रा स्टिच करणार आणि नंतर मी एक्स्ट्राचं कापड तुम्हाला कापून दाखवते. चला फिटिंग मारून घेऊया आपण. फिटिंग मारताना सगळ्यात महत्त्वाची टिप सांगते. हे जे स्लीव्हचे हात म्हणजे स्लीव्हची शिलाई मार्जिन असते ना, म्हणजे बाहीची शिलाई मार्जिन, ही दोन्ही साईडची वरती पाहिजे, म्हणजे बाहीच्या साईडने पाहिजे. ओके. एक शिलाई मारून झाली ना की एक दाबाच्या अंतराने अजून एक शिलाई मारायची. अशा 2 शिलाई मारून घ्यायच्या. सेम या साईडला पण फिटिंग करून घेते. तर इथे दोन्ही साईडनी फिटिंग मारून घेतलेली आहे. आता पुन्हा डबल फोल्ड करते आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ना ते कट करून घेते. मग आता मला मार्जिन इकडे 1.5 इंच खूप झालंय, मग मी 1.5 इंच ठेवेन इथे. हे बघा, जेवढं आपण मार्जिन सोडलेलं ना तेवढं बरोबर मार्जिन साईडने दिसतंय. मग आपल्याला 2 इंच मार्जिन नको आहे, 1.5 इंच पाहिजे. 2 इंच का ठेवतो, तर हे आतमध्ये आहे ना, जेव्हा आपण कव्हर शिलाई करतो तेव्हा हे असं आतमध्ये जातं आणि हे एवढंच दिसतं, त्यामुळे आपण 2 इंच ठेवतो मार्जिन. ओके. जर तुम्ही कव्हर शिलाई नाही करणार असाल तर तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेतलात तरी काही नाही, आणि 2 इंच घ्या आणि नंतर कट करून टाका, असं पण चालतं. आता बघा, 2 इंच घेतलंय, 1.5 इंच मार्जिनची लाईन पॉईंट करून ठेवले फिटिंग लाईन पासून, आणि मी इथे सरळ कट करून घेते. असं केल्याने काय होतं माहिती, आपल्याला दिसताना पण ब्लाऊज छान दिसतो. आता इथे ओव्हरलॉकला देऊ शकतात तुम्ही, किंवा तुमच्याकडे पिको मशीन असेल तर तुम्ही पिको करू शकता, आणि जर तुम्हाला पिको मशीन नाही आहे, ओव्हरलॉकला पण द्यायचं नसेल तर तुम्ही कव्हर शिलाई पण करू शकता. ओके. तर अशा प्रकारे इथे झालेला आहे हा ब्लाऊज आपला रेडी. आता ह्याला हात शिलाई करायची राहिली आहे. हात शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता काज बटन कसे करायचे ना ते मी तुम्हाला दाखवते. चला, पहिला मी मशीनवर काज बटन दाखवते, नंतर मी हाताने पण एक एक दाखवते. पहिला मी मशीनवर एक काज आणि एक बटन दाखवेन, आणि त्यानंतर मी तुम्हाला हाताने पण एक काज करून दाखवेन आणि बटन कसं करायचं ते पण दाखवेन. चला, बटन्स लावण्यासाठी सगळ्यात आधी जर आपल्याला मार्क करायचे आहे तर पहिला मार्क करून घेऊया. येथे बटन येणार आणि इथे काच येणार, तर पहिला सगळ्यात बटनचे मार्क करून घेऊया. इथे एक मार्क करायचं,
अर्धा इंच सोडून आणि इथे एक मार्क करायचं आणि नंतर ह्या दोघांचा मध्य काढायचा. मग ह्या दोघांचा मध्य काढायचा. मग ह्या दोन पॉईंटचा मध्य काढायचा. जसं हुकचे मार्क करतो ना सेम तसेच बटनचे मार्क करायचे. आणि त्याचप्रमाणे इथे काच, ही जी पट्टी असते ना यावर काच करायची, म्हणजे आपल्या उजव्या साईडची पट्टी असते तिथे काच करायची. तर मग बरोबर बटनच्या समोर काचचे पॉईंट करायचे. ब्लाऊजला काच करताना आडवे करायचे असतात. ओके. शर्टला जेव्हा काच असतात तेव्हा उभे असतात, ब्लाऊजचे जे काच असतात ते आडवे असतात. आता पहिला मी तुम्हाला मशीनवर एक काच करून दाखवते आणि एक बटन लावून दाखवते, नंतर मी तुम्हाला हाताने पण दाखवेल. चला, सगळ्यात आधी काच बटन करण्यासाठी तुमच्याकडे अशी इलेक्ट्रिक मशीन पाहिजे. ह्या मशीनवर ना इथे सेटिंग असतात. हे बघा, इथे पूर्ण सेटिंग असतात काच बटनचे. आणि त्याचबरोबर आहे ना बटन लावण्यासाठी हे बघा, हे असं एक फुटर असतं आणि काच करण्यासाठी या पद्धतीने एक फुटर असतं. तर सगळ्यात पहिला बटन बघूया. मग हे पहिला फुटर काढून घ्यायचं. आणि एक सांगते, ह्या मशीनची लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यासोबत व्हिडिओच्या खाली कोपऱ्यात तुम्हाला एक मशीनचा लोगो दिसेल, तिकडे तुम्ही क्लिक करा. एक मशीनचा फोटो दिसेल, तिकडे तुम्ही क्लिक करा. ह्या मशीनची लिंक तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही ही मशीन ऑर्डर पण करू शकता. ओके. तर आता मी इथे पहिलं हे फुटर लावून घेते. हे बघा, ह्याला फुटर लावण्याची पद्धत एकदम सोपी आहे. आता पहिलं मी बटनचं फुटर लावलं ना तर मी बटन लावून घेते. तर मी इथे असं फुटर लावलंय बटनचं. आता मी इथे बटन ठेवणार आणि ही खरं ब्लाऊजची बटन नाही. ब्लाऊजसाठी ना 2 होल असलेली पाणी रंगाची किंवा कुठल्याही कलरची बटन्स मिळतात. माझ्याकडे इथे बटन्स अवेलेबल नव्हती, ही 2 बटन्स मला मिळाली, मग ती मी तुम्हाला लावून दाखवते. ओके. ब्लाऊजसाठी 2 होल असलेली पानेरी रंगाची बटन्स मिळतात, ट्रान्सपरंट असतात ती. सगळ्यात पहिलं इथे ठेवायचं, असं सेट करायचं. बटन लावण्यासाठी सगळ्यात पहिलं इथे सेटिंग बघा कोणती करावी लागते. हे जे आहे ना, ही अशी इकडे 4 आणि 2 लिहिलेलं आहे, तर ही सेटिंग पहिला करून ठेवायची. बटन लावण्यासाठी इथे हा पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या बरोबर हे इथे यायला पाहिजे. ओके. ही सेटिंग बटन लावण्यासाठी लागते. तर पहिला असं बटन ठेवायचं, फुटर खाली करायचा आणि आपला हातानेच एकदम सुई बरोबर एका होलामध्ये गेली पाहिजे अशी घालून घ्यायची, सेट करून घ्यायचं. बटन गेली. आता हे नीट असं ठेवायचं आणि आता पुन्हा सुई दुसऱ्या होलमध्ये जाते का चेक करायची. दोन्ही होलमध्ये अशी सुई घालून बघायची. इझिली दोन्ही होलमध्ये जायला पाहिजे, अजिबात इथे तिथे अडकता नाही पाहिजे. हे बघा, ह्याचा दोन्ही होलमध्ये सुई इझिली जाते. आता पाय मारायचा, बस 2 वेळा पाय मारला की आता पुन्हा हे असं करायचं. तुम्ही हवं तसं करू शकता हा, म्हणजे तुम्ही असं समोरासमोर पण लावू शकता. मी क्रॉस लावून बघते इथे. पुन्हा सुई चेक करायची बरोबर जाते का. दोन्ही होलमध्ये इझिली जायला पाहिजे म्हणून हाताने पहिलं फिरवून घ्यायची. हे बघा असं. आता दोन्ही होलमध्ये जाते ना, मग पुन्हा 2 वेळा पाय मारायचे. ही झाले आपलं बटन फिक्स. आता ह्याला काही लॉक वगैरे करायची गरज नाही. त्याच्यानंतर असंच सरळ खाली यायचं आणि इथे दुसरं बटन लावायचं. तर ही होती मशीनवर बटन लावण्याची पद्धत. ओके. आता मी तुम्हाला मशीनवर काच कशी करतात ते दाखवते. इथे मी ब्लॅकच थ्रेड यूज केला आहे, तुम्ही व्हाईट थ्रेड पण यूज करू शकता. तर हे असं फिक्स एकदम मशीनवर आपलं बटन लागून होतं. ओके. आणि तुम्ही इथे वेगळ्या कलरची पण बटन्स लावू शकता आणि थ्रेड पण चेंज करू शकता. मी माझ्याकडे जे बटन अवेलेबल होतं ते दाखवलं. तुम्ही 2 साईडचं जे बटन असतं तसं पण करू शकता. आता काच करण्यासाठी बघा, हा आता फुटर काढायचा. एकदम सोपी पद्धत आहे. फक्त इथे खाली एक लॉक असतं ते दाबायचं इथून पाठवून आणि त्याच्यानंतर हा फुटर इझिली निघतो. आता हा जो फुटर आहे हा लावायचा. ओके. ही जी हे इथे बघा अशी स्टीलची एक सळी आहे,
त्या सळीत हे इथे बरोबर लॉक होतं खाली गेल्यानंतर. आता काच कसं करायचं ते सांगते तुम्हाला. हे बघा, काच करण्यासाठी हे अंतर सेट करायचं. आपल्याला जेवढं अंतर पाहिजे ना, आता मला हे एवढं अंतर पाहिजे तर मी इथे एवढं अंतर सेट करून घेणार. इथे ठेवणार बरोबर अशी सुई. जी आधीची लाईन आहे ना, ही जी लाईन आहे इथे बरोबर अशी सुई ठेवणार सेट करून. आणि ही जी सेटिंग आहे ना बटनसाठी ठेवलेली ना, तीच सेटिंग ठेवायची आणि इथे 2 वेळा स्टिचेस करून घ्यायचे. हे बघा, इथे 2 टाके घातले. आता पुन्हा सेटिंग चेंज करायची. 2 टाके घालून झाले की सेटिंग चेंज करायची. चला, आता हे 4 ते 2 आहे ना, हे 1 वर घ्यायचं आणि आता पुन्हा स्टिच मारायला स्टार्ट करायचं. खाली आलो की पुन्हा 4 ते 2 वर जायचं सेटिंग. ही 4 ते 2 सेटिंग आहे, ही करायची पुन्हा आणि पुन्हा इथे स्टिच करायच्या 2. स्टिच केला की इथे बघा सेटिंग बघा. आता इथे 2 स्टिच केल्यानंतर पुन्हा 3 वर जायचं आणि इथे स्टिच करायला स्टार्ट करायचं, म्हणजे मशीन आपली उलटी जाईल वरती. आणि जिथे आपण पहिले 2 स्टिच घातलेल्या तिथे बरोबर येऊन थांबवायची. जिकडे आपली आडवी लाईन होती तिथे बरोबर येऊन थांबायचं आणि पुन्हा 4 ते 2 वर सेटिंग करायची आणि पुन्हा इथे स्टिच करायचं. मग पुन्हा 1 वर करायचं. 1 वर केले की खाली येते, 4 ते 2 वर केली की आडवी होते आणि 3 वर केली की उलट जाते. असं 2 वेळा करायचं. बरोबर आडवी लाईन आहे तिथे आलो की 4 ते 2 आणि 2 स्टिच मारल्यावर पुन्हा 3 करायचं. मग तिथून आपण वरती जातो. वरती आलो की पुन्हा 4 ते 2 करायचं आणि हे आपलं काच रेडी आहे. एकदम कमी वेळात अशी आपली काच रेडी होते. आणि इथून आहे ना बरोबर मधून एक कट मारून घ्यायचा. जे स्टिच ओपनर असतं त्याने कट मारून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर इथून अशी स्टिच ओपनर टाकायचा आणि जेवढं तुमचं बटन आहे तेवढं इथे कट मारून घ्यायचं. बटन जाईल एवढ्या अंतरावर असा कट मारून घ्यायचा. ओके, हे बघा, हे असं होईल आणि हे असं बटन घालायचं. तर हे काच बटन आहे ना, मी मशीनवर रेडी करून घेतलेलं आहे. एकदम फिनिशिंगने असं हे काच बटन रेडी होतं मशीनवर. आता हाताने कसं लावायचं ते सांगते. चला, बटन लावण्यासाठी सगळ्यात आधी तर 4 पदरी दोरा सुईत घालून घ्यायचा. हात शिलाईची सुई आहे. त्यानंतर बटन घ्यायचं हातात. बटनसाठी जिथे मार्क केलेलं तिथे हे बटन असं ठेवायचं. आता हे झिगझॅग घातलंय ना, मग इथे पण झिगझॅग घालायचं. म्हणजे पहिलाच खालून एका होलमधून अशी सुई काढून घ्यायची वरती आणि क्रॉस टाकायचं इथे. जर तुम्हाला स्ट्रेट टाकायची असेल तर इथून इथे टाका, पण मी आता तिथे क्रॉस घातलाय तर मी इथे पण क्रॉसच मारून घेईन. ओके, त्यानंतर हे इथे घालायचं इकडच्या होलमध्ये आणि पुन्हा क्रॉस टाकायचं इथे. आता 4 लेयर्स आहे ना धागा, तर तुम्ही 2-2 टाके घातलात ना तरी तो परफेक्ट बसतो. 1-1 टाका घातला तरी काहीच हरकत नाहीये, पण जास्त सिक्युअर होण्यासाठी 2-2 टाके घाला, चालेल. 1-1 टाका घालतात तरी चालतं, कारण 4 पदरी दोरा आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही येणार, लगेच सुटणार नाही. सेम मेथडने दुसरा टाका पण घालायचा. हे बघा, सेम असंच बटन इथे रेडी आहे. आता मागून इथे गाठ मारायची. खरं सांगायचं झालं तर बटन ना मशीनने लावण्यापेक्षा हाताने लावायला सोपं पडतं आणि काच करताना हाताने करण्यापेक्षा मशीनने करायला सोपी पडते. ओके, आता इथे कट करून घेते मी. तुम्ही इथूनच डायरेक्ट कंटिन्यू करा. माझ्याकडे 2च बटन्स होती त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही लावून दाखवली, एक मशीनवर आणि एक हाताने. ओके, आता बघा, हा काच करण्यासाठी काय करायचं. आता हे जे पॉईंट आहेत ना, जेवढा आपल्याला
म्हणजे रुंद लागणार तेवढा आधी कट मारून घ्यायचा. कट कसा मारायचा तर हे असं पकडायचं, बरोबर ह्याला असं फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर कैचीने एकदम सावकाश एक कट मारून घ्यायचा. हा बघा, असा कट मारून घ्यायचा कैचीने. समजा तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही तो वाढवू शकता. आधी छोटाच मारायचा. हा, तर इथे असा कट मारून घेतलेला आहे. आणि आता बघा 4 पदरीत दोरा घ्यायचा. त्यानंतर हा जो कट आहे ना ह्याच्या चारही बाजूने गाठी मारत जायच्या. पहिलं असं कॉर्नर पासून सुईवर काढायची. बघा, कॉर्नर पासून बरोबर सुईवर काढायची अशी. त्यानंतर काय करायचं, हे असं पकडायचं आणि सगळ्या बाजूने अशा गाठी मारत जायच्या. त्याला असं घ्यायचं, सर्कलमध्ये पूर्ण अशा गाठी मारत जायच्या. तुम्ही दाट पण मारू शकता आणि विरळ पण मारू शकता. मी इथे विरळ मारून दाखवते तुम्हाला. विरळ मारल्यामुळे पटपट होतं. आणि शक्यतो हाताने केला तर दाट मारा. घाई गडबडीत आपण विरळ मारतो पण त्यानंतर मग सुटतात, त्यामुळे थोडंसं दाट मारा, म्हणजे जवळ जवळ मारा. ओके. आता काच बटन शक्यतो हाताने कोण करत नाही. मशीन्स मिळतात बाहेर, तर मशीनवर 5 रुपयात करून देतात काच बटन. तर तसंच करून घ्यायचं, कारण मशीनवर केलेली फिनिशिंग वेगळी असते आणि हाताने केलेली फिनिशिंग वेगळी असते. त्यामुळे काच बटन करताना शक्यतो तुम्ही मशीनवरच करून घ्या. हाताने करायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण हाताने केलेलीची फिनिशिंग एवढी छान येत नाही. आता एकदमच गावात वगैरे घर असेल, तिकडे काच बटनच्या मशीन्स नसतील, तर मग त्या लेडीजसाठी हे उपयोगी आहे हाताने करायचं. ओके. अशा पूर्ण गाठी मारून घ्यायच्या. पूर्ण त्या म्हणजे आपण जो कट लावलाय तर त्या पूर्ण कटला अशा गाठी मारून घ्यायच्या. असं गाठी मारून झाल्यानंतर पुन्हा इथे आत टाकायची सुई आणि मागे येऊन बरोबर गाठ मारायची. मागील बाजूला येऊन गाठ मारायची. तर इथे काच बटन पण हे हाताने केलेलं रेडी झालं. हे पण मी तुम्हाला आता लावून दाखवते. चला, हे पहिलं होतं ते मशीनने केलेलं आणि ही काच बघा, ही हाताने केलेली आणि हे हाताने लावलेलं बटन. तर अशा प्रकारे इथे आपण काच बटन रेडी करून घेतलेले आहेत. ओके. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहेत तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काच बटन करण्याची 1-2 पद्धती दाखवल्या. एकतर एक हाताने कशी करायची ती दाखवली आणि मशीनवर कशी करायची ती दाखवली. तर तुम्हाला कोणती पद्धत चांगली वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही आजच माझा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.